मार्च महिना लागताच चाहूल लागते ती म्हणजे रंगपंचमीची. आणि रंगपंचमी म्हटलं की मग मार्केटमधून जर कलर आणले तर आपल्याला माहिती आहे की कलरमध्ये किती प्रकारचे केमिकल वापरले जातात. मग खरंच ते केमिकल युक्त रंगांची होळी खेळणं योग्य आहे का? मग त्यासाठी आज मी तुमच्यासाठी सर्वात सोपी ऑर्गॅनिक कलर घेऊन आलेली आहे. वाव! अशी रंगीबिरंगी कलर दिसले की खरंच मन किती प्रफुल्लित होतं ना. आणि ते जर केमिकल युक्त असतील तर मग योग्य नाही आहे ना. तर चला अगदी घरच्या घरी ऑर्गॅनिक कलर कसे बनवायचे ते पाहूयात. तर इथे बघा काय करायचं आहे, पाणी घ्यायचं. आता तुम्हाला कलर किती क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही कलर घ्या. आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा मग कॉर्न स्टार्च. आणखी एका पद्धतीने आपण रंग बनवू शकतो अगदी स्वस्तात, ते मी तुम्हाला पुढे सांगते. भरपूर टिप्ससहित आपण रंग तयार करूयात. अगदी कमी खर्चात कमी साहित्यामध्ये असेच रंग तयार होतील. इथे बघा छान असं मिक्स करून घेतलं. सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं, नंतर हाताने मिक्स करायचं, कारण कॉर्न स्टार्च घातलेला आहे. किंवा मग तुम्ही कॉर्नफ्लॉवर घाला आणि त्याने काय होते ती लवकर असं पाणी सगळं सोक करतं आणि कडक व्हायला लागतं. तर हाताने असं त्याला मॅश करायचं, सगळं मिळवायचं एकत्र आणि चाळणीने चाळून घ्यायचं. बघू शकता किती सहजतेने गाळला जात आहे. पटकन इथे आपला रंग तयार झालेला आहे. रंग किती सुरेख दिसतोय. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला शेवटी एक जिन्नस घालायचा आहे. तोवर आपण काय करू, त्याला साईडला ठेवूया आणि पुढचा एक रंग बनवूयात. तर इथे आपण लाल कलर बनवतोय. लाल कलर सौभाग्याचा कलर आहे आणि लाल कलर हा बनलाच पाहिजे. कलरमध्ये लाल कलर सर्वात जास्त उठून दिसतो बघा. सेम पद्धत, 2-3 चमचे मी पाणी घेतलं, त्याच्यामध्ये लाल कलर घातला जो आपण कुरड्यांमध्ये घालतो. आणि काय करायचं, त्याच्यामध्ये आपण घातलेला आहे परत एकदा कॉर्नफ्लॉवर आणि मिक्स करून घ्यायचं. तर 2 कलर आपण कॉर्नफ्लॉवरनी बनवूयात आणि 2 कलर पुढच्या जिन्नसनी बनवूयात. मिक्स करून घ्यायचं सेम पद्धतीने हातानेच. आणि गाळून घ्यायचं. तुम्हाला जर याच्यापेक्षाही डार्क कलर हवा असेल तर काय करायचं, जो कलर घातला ना आपण कुरडीचा तो थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये घालायचा. आत्ता काय घालतोय आपण याच्यामध्ये, टाल्कम पावडर. जे चेहऱ्याला पावडर लावतो ना आपण, कुठल्याही कंपनीची घाला, पॉन्ड्स घाला, कुठलीही घाला, इमामी घाला. ती थोडीशी घातल्याने काय होते, याला छान असा सुगंध येतो आणि आपला कलर अगदी मार्केट प्रमाणेच बनतो. तर आता आपण पुढचा रंग बनवूयात. आणि हो, हे रंग कसे वाळवायचे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अगदी उन्हात हे रंग वाळवायचे नाहीत. चला रंग बनवून घेऊयात. पाणी घातलेलं आहे, पिवळा रंग घातलाय. आणि आता काय करायचं आहे, कॉर्नफ्लॉवरनी बघितला आपण, कॉर्नस्टार्चनी बघितला, तो थोडासा आपल्याला वाटेल की आता हा महागात जातोय की काय, आपल्याला अगदी स्वस्तात बनायचं आहे. तर ही गोष्ट आहे ना, ती म्हणजे अरारोट. अरारोट तुम्हाला कॉर्नफ्लॉवरपेक्षा थोडासा स्वस्तात मिळतो. एक कट्टा आणायचा. काही दुकानांमध्ये तो खुल्लासुद्धा मिळतो, तो स्वस्त मिळतो. तर आणायचा आणि मस्त अशा पद्धतीने रंग बनवायचा, हो की नाही. मार्केटपेक्षा अगदी स्वस्त दरामध्ये तुमचा रंग बनवून तयार होईल. सेम पद्धतीने किती सहजतेने आपण घरी रंग बनवतोय, हो की नाही. मग कशाला मार्केटचे ते केमिकलयुक्त कलर आणायचे आणि निसर्गाला सोबतच आपल्या मुलांनाही हानी पोचवायची. रंग मुलं खेळतात, ते चेहऱ्याला लावतात, त्यावेळेस ते नाकात, डोळ्यात, तोंडात जातात. मग केमिकलनी बनलेले रंग आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहेत हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. म्हणून तुम्ही या होळीला या पद्धतीने अगदी सहजतेने घरी होममेड कलर जरूर बनवा आणि सर्व कुटुंबासोबत आनंदात होळी खेळा. मनाला कोणतीही तुमच्या कुचंबना राहणार नाही की मुलं होळी खेळत आहेत म्हणजे रंग खेळत आहेत तर निसर्गाला काही हानी होईल का. जास्त पाण्याचा सुद्धा याच्यामध्ये वापर होणार नाही, कारण हे रंग असे आहेत की झटकले की निघून जातील. रंग आपण बाल्कनीत ठेवलेत पण अगदी कोवळ्या उन्हात, एकदम उन्हामध्ये हे रंग वाढवायचे नाहीत. त्याने काय होणार, याचा कलर फेंट होईल. म्हणून काय करायचं, थोडंसं जिथं म्हणजे एकदम कमी ऊन येतं अशा ठिकाणीच हे कलर ठेवायचे. 5 मिनटं ठेवले की रंग अगदी कोरडे होतात.
याच पद्धतीने तुम्ही आणखी कलरसुद्धा बनवू शकता. मी इथे 4 कलर तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत आणि जास्त क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला हे बनवायचे असतील, तर तुम्ही हे जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता. आणि कलर किती सुरेख दिसतायत. ज्याला होळी खेळायला आवडत नाही, कलर खेळणं आवडत नाही, तो सुद्धा हे कलर आवडीने खेळणार. कारण याला कमी पाण्यामध्ये धुतलं जातं, म्हणजे पाण्याचा जास्त वेस्टेज होणार नाही. सोबतच निसर्गाला हानी पोचलेली नाही आहे. सोबतच केमिकलचा आपण वापर केलेला नाही आहे. तर खरंच हे ऑर्गॅनिक कलर तुम्ही एकदा नक्की बनवा आणि होळी तुमच्या कुटुंबासोबत, मित्रपरिवारासोबत अगदी आनंदात साजरी करा. मराठी रेसिपीज करणं तुम्हाला होळीच्या खूप कलरफुल शुभेच्छा. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा. सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. हॅपी होळी!